नव्हत्या आणि मुनिया पैठणीमध्येच ही पण बघत असाल तुम्ही, म्हणजे छान आहे, तशी मस्त आहे, पण याच्यापेक्षा ती कमी पैशामध्ये होती ना, तरी पण ती मस्त वाटत होती. आणि हा आहे त्याचा पदर पदर पण मस्त आहे आणि ब्लाऊज पीस पण तुम्हाला दाखवते. बघा, असा आहे ब्लाऊज पीस त्याचा. मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी या आपल्या व्लॉगची सुरुवात ना दुपारच्या जेवणानंतरच केली, कारण आहे ना सर्व जेवणाचं वगैरे आले माझा आणि आता मी साडी माझी शिवायला घेते ना, तर त्यासाठीच मी म्हटलं पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करते. जसे की मी तुम्हाला आता मागच्या काही व्लॉगमध्ये मी सांगितलेलं बघा की महिला मंडळासाठी साडी आणण्यासाठी, म्हणजे महिला मंडळासाठी साड्या आणण्यासाठी मी गेलेली, म्हणजे मी आणि दोघी तिघी जणी असेच गेलो चॉईस करण्यासाठी. सांगतेच मी तुम्हाला त्या साडीविषयी काय काय घडलं आणि म्हणजे कोणती साडी मिळाली आम्हाला, आणि साडी पण तुम्हाला दाखवते. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. यापुढे साडी मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा बॅक कॅमेराने. तर बघा, ही साडी आहे. पहिल्यांदा मी या साडीविषयी तुम्हाला सांगते. मी मागच्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं बघा की मी साडी आणण्यासाठी म्हणजे दोघी तिघी जणी आम्ही गेलेलो आणि ते तुमच्यासोबत तो शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर पण केले मी. पण ती साडी आहे ना जी आम्ही बघितलेली ना, ती ही साडी नाही. आम्ही जी बघितलेली ना ती साडी तुम्हाला सांगते मी आता कशी येतो. हे बघा, अशी होती ही. डायरेक्ट फ्रेश व्हाईट कलर आहे ना, अशी होती. या लाईन पण नव्हते त्याच्यावर, फक्त मुनिया पैठणीची बॉर्डर होती आणि पदर मस्त होता तिचा पदर पण ते दुकानदार की तुम्हाला अशा साड्या आमच्याकडे एवढ्या अवेलेबल नाहीत, म्हणून मग आम्ही तुम्हाला तयार करून 10 ते 15 दिवसांनी देऊ. तर मग ठीक आहे मी म्हटलं. पण त्यांनी 10-15 दिवसांनी फोटो पाठवला ना त्या साडीचा, एकदम डल कलर, एकदम गोल्डन कलर मध्ये तो साडीचा फोटो पाठवला. एकदम मूडच ऑफ झाला आणि मी तो दुसऱ्या लेडीजला पण दाखवला, कारण तो प्रश्न का माझा एकटीचा नव्हता. इतक्या जणांना साड्या हव्या होत्या ना, मग मी त्यांना दाखवलं तर त्यांना पण काही ती साडी आवडली नाही. मग मी परत दुसऱ्या दिवशी गेली त्या दुकानात आणि मग तिथे ही साडी पण होती. मग त्या दुकानवाल्याने बोलले की मला ही साडी द्या आम्हाला त्याच रेंजमध्ये काही करून. तशी पण या साडीची किंमत त्या साडीपेक्षा जास्त आहे. मी बघितली पण तिथं, म्हणजे ताई विकली माझ्या समोर साडी जास्त प्राइसमध्ये. पण ही पण साडी मस्त आहे, म्हणजे कलर तोच कलर आहे, फक्त याच्यावर ही जी लाईन दिसतात ना अशा त्या साडीवर नव्हत्या. आणि मुनिया पैठणीमध्येच ही पण बघत असाल तुम्ही, म्हणजे छान आहे, तशी मस्त आहे, पण याच्यापेक्षा ती कमी पैशामध्ये होती ना, तरी पण ती मस्त वाटत होती. आणि हा आहे तिचा पदर पण मस्त आहे आणि ब्लाऊज पीस पण तुम्हाला दाखवते. हा बघा, असा आहे ब्लाऊज पीस त्याचा. ही आहेत ना, हे स्लीव्हजवर डिझाईन आहे आणि ही बॅक नेकला डिझाईन आहे. तर आता मी याचा ब्लाऊज शिवायलाच काढलेला, म्हणून म्हटलं पहिल्यांदा साडी तुम्हाला दाखवते. व्हिडिओमध्ये बऱ्याच फेऱ्या मी सांगितली तशी, पण पूर्ण साडी मी दाखवलीच नव्हती, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत साडीचा पण रिव्ह्यू देऊ. तर मस्त आहे साडी तशी. आता लावल्यावरच समजेल. सगळ्याच जणींनी इतक्या जणींनी साडी लावली ना तर अजूनच चांगल्या दिसतील. या लावल्यानंतर पण मी तुझ्यासोबत शेअर करीनच. तर आणि हा, या साड्या कशासाठी घेतल्यात ना त्या पण मी तुम्हाला सांगते. आमच्या गावात आहे ना 31ला पूजा असते दरवर्षी. आता मला तर वाटतं 19वा किंवा 20वा वर्ष असेल हा. आम्ही म्हणजे दरवर्षी 31ला आमच्या गावात पूजा असते. का ते पण मी तुम्हाला यापुढे सांगेनच. व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. तर ही साडी आहे. आता मी ही साडी शिवते. काल मी याच्यावर आहे ना अस्तर, फॉल आणि रील सर्व कावायला आणून ठेवायला सांगितलेलं. बघा, लगेच साडीतून ब्लाऊज पीस वेगळा करून घेतला आणि मी हा ब्लाऊज पीस कटिंग करायला घेतलेला बघा, कारण मला हात शिवूनच घ्यायचा होता. तसं तर आहे ना हा व्हिडिओ बरेच दिवस अगोदरचा आहे, जवळजवळ मला तर वाटतं हा मागच्या गुरुवारचा व्हिडिओ असेल. तो आता मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण आहे ना मध्ये मी बरेच व्हिडिओ शूट करून ठेवलेत, पण जरा गडबड होती. ती पण कशामुळे होती ना ती पण तुम्हाला यापुढे म्हणजे समजेल. म्हणूनच मी जवळजवळ 4-5 दिवस झाले असतील तुमच्यासोबत लॉंग आणि शॉर्ट कोणतेही व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत. तर बघा, इथं ब्लाऊज कटिंग करून घेतला आणि मी आता सांगते बघा तुम्हाला. या साड्या आम्ही कशासाठी घेतलेल्या महिला मंडळासाठी. तर आमच्या गावात ना दरवर्षी 31च्या दिवशी, म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी पूजा असते आमच्या गावात. ती पण का, तर 31च्या दिवशी ना आता ही आमची, मला अगोदर लक्षात नव्हतं, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 19 ते 20 वर्ष म्हणजे झाली असतील. तर आता हा आहे ना आमचा 21वा वर्ष होता. 21 वर्षापूर्वी ना, म्हणजे सतत 4-5 वर्ष त्याच्या अगोदर वर्षी आहे ना, म्हणजे काही ना काही 31च्या म्हणजे त्याच 1-2 दिवसाच्या दरम्यान काही ना काही म्हणजे असा अपघात व्हायचा आणि गावातील एखादी व्यक्ती म्हणजे अशी दरवर्षी एक्सपायर व्हायची.
काही कारणामुळे पार्टी वगैरे किंवा काही ॲक्सिडेंट वगैरे काही असो त्या दिवशी, पण त्या दिवशी व्हायचंच काही ना काही. म्हणून आहे ना गावातील काही माणसांनी मग आमच्या ठरवलं की दरवर्षी आपण 31च्या दिवशी पूजा ठेवू, म्हणजे काय पार्टी वगैरे पण व्हायचा प्रश्नच येणार नाही आणि म्हणजे काय दंगामस्ती काय होणार नाही. तर मग त्याच्यामुळं ना आमच्या गावातल्या सर्व म्हणजे माणसांनी आता हा 21वा वर्ष आहे, दरवर्षी 31च्या दिवशी पूजा ठेवतात गावदेवी मंदिरात. आणि मग सर्व गाव मस्त ज्याचे त्याचे नातेवाईक पण येतात, मुली पण येतात, माहेरकरणी गावातल्या मुली असतात ना ज्या तिकडे तिकडे दिलेल्या, मग त्या पण सर्व येतात दर्शनाला. आणि मस्त असं म्हणजे मस्तच वाटतं 31च्या दिवशी जण एकत्र येऊन मस्त एन्जॉय करतो. तर बघा आता मी तुम्हाला काय दाखवत होती, हा ब्लाऊज आहे ना मी कटिंग करायला घेतलेला आणि हा जो तुम्हाला दाखवलेला बघा मी बॅक नेक साईडला पण अशी डिझाईन होती पूर्ण म्हणजे गळ्यावर. तर आता मला ब्लाऊजची उंची माझी 13.5ची उंची असते आणि मला बोटनेक टाईप गळा ठेवायचा होता आणि वरून मला आहे ना 4ची म्हणजे 3.5ची उंची गळा लागतो, म्हणजे तो डीप असतो ना तो 3.5चा लागतो. आणि उंची बघा आता तुम्ही जर मी 3.5चा डीप असं खाली खोल गळा फाडला असताना कट केला असताना तर मग ही डिझाईन गेली असती. तर माझा आता मला प्रश्नच पडला, म्हणजे प्रत्येकीचा आमचा ठरलेलाच होता. काही काही आता ज्या टेलर आहेत ना त्या बोलत होते की आता आपण काय करायचं, ही डिझाईन जाईल आणि सर्वांना पॅक गळा शिवायचा होता. मग आम्ही काय केलं सर्वांनी वरून 4 इंचाचा 3.5 इंचाचा गोल्डन कपडा जो आहे ना त्याचा पॅच म्हणजे जॉईन करून वरून आम्ही तो ब्लाऊज म्हणजे तुम्हाला आता शिवल्यानंतर पण मी दाखवीनच. हा ब्लाऊज मी शिवलेला पण या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर बघा लगेचच मग कटिंग करून घेतली. आता ज्यांनी कोणी आम्ही स्वतः शिवतो म्हणून आम्ही आमची अशी म्हणजे जॉईंट देऊन शिवलेले, पण ज्यांनी बाहेर शिवायला दिलेले ना त्यांचं कसं झालं, हा झाड आहे जो पाठीवर आहे ना तो झाडाची डिझाईन आहे आणि मग तो आता उलटाच झाड बहुतेकांनी आता मी हा एडिट करते ना तो 31च्या नंतर म्हणजे एडिट करते मी. तर काहींचं आहे ना बऱ्याच जणींचं उलटा झाड कटिंग करून म्हणजे उलटा झाड होता पाठीवर, तसं पण खरं तर जमलं असतं आमच्या ब्लाऊजांना उलटा झाड म्हणजे हे करून ब्लाऊजला लावता आला असता, पण नको म्हटलं आपण सरळच होता होईल ना तितका प्रयत्न करून आम्ही मग हा असा सरळच झाड लावून वर जॉईंट देऊन कपड्याचा ब्लाऊज शिवून घेतला. तर बघा इथं मी या साडीला आहे ना आता मी मध्ये काही शूट केलं नाही इथं आणि याच्या अगोदर पण मी एक ब्लाऊज शिवून घेतलेला, त्यानंतर या साडीला फॉल पण लावून घेतली आणि हा बघा हा माझा ब्लाऊज मी शिवून घेतलेला. पुढून प्रिन्स कट आणि कोपरापासूनची बाही घेतलेली मी याला आणि जे पॅच तुम्ही दाखवलेले मी तुम्हाला ते या स्लीवला लावलेले आणि पाठीचा गळा बघू शकता तुम्ही पॅकच होता. मी याचं तुम्हाला म्हणजे डायरेक्ट समोरून पण दाखवूनच ब्लाऊज या म्हणजे पाठीच्या गळ्याला कसा मी पॅच दिलाय तो म्हणजे जॉईन कसा केलाय तो. तर बघा इथं मग मी तुम्हाला स्लीव्स फक्त घालून पण दाखवत होते. असा कलरची साडी पण माझ्याकडे नव्हती आणि कलर म्हणजे फ्रेश कलर वाटत होता हा आता घेतलेला. आणि या दिवशी ना आम्हाला तर वाटतं मी हा 2 तारखेला तुमच्यासोबत व्हिडिओ अपलोड म्हणजे एडिटच 2 तारखेला करते मी. तर यावेळेला आम्ही 31च्या दिवशी या साड्या लावलेल्या ना मस्तच वाटत होते सगळ्यांना. मी तुमच्यासोबत येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो 31च्या दिवशीचा जो व्हिडिओ केलेला आहे ना तो पण मला तर वाटतं मी उद्या आता जितकं शूट केलेलं आहेत ना व्हिडिओ तितकं मी तुमच्यासोबत दररोज एक तरी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. तर बघा हा जो तुम्ही ब्राऊन कलरचा ब्लाऊज बघता ना फोर्टक्सचा आहे योगपट्टीवाला बिना अस्तरवाला, तो एक ब्लाऊज शिवून घेतलेला मी दुपारी. कटिंग तो ब्लाऊज केल्यानंतर हा ब्राऊन कलरचा ब्लाऊज शिवून घेतला आणि त्यानंतर मला हा दुसरा जो ग्रीन कलरचा आहे ना तो ब्लाऊज शिवायचा होता. आणि मागे बघू शकता तुम्ही काव्याचे पप्पा झोपलेले आणि जवळजवळ मला आता बराच उशीर झालेला तरी पण मला हा ब्लाऊज शिवून घ्यायचा होता. बिना अस्तरचाच ब्लाऊज होता हा. मला माहिती आहे शिवायला बिना अस्तरचा ब्लाऊज होतो पटकन, पण शिवून झाल्यानंतर जी फिनिशिंग असते ना या बिना अस्तरच्या ब्लाऊजांची तीच मला म्हणजे कठीणच वाटते. हात शिलाई म्हणा किंवा पायपिंग म्हणा मग ती मला जरा कठीणच वाटतं. त्यापेक्षा आहे ना अस्तरच्या ब्लाऊजापेक्षा आपली बिना अस्तरच्या ब्लाऊजापेक्षा अस्तरचा ब्लाऊज तरी मला शिवायला सोपा वाटतो आणि म्हणजे बरं वाटतं. त्यात फिनिशिंग पण इतके काही म्हणजे गळ्याला वगैरे काही ना मी डायरेक्ट पलटी मारते ना त्याला, त्याच्यामुळं मग पायपिंगचा प्रश्नच येत नाही. पण या बिना अस्तरच्या ब्लाऊजांना पायपिंग करायलाच लागते आणि ती पण व्यवस्थित जमली तर बरी आणि तर मग सारखी उलटी होते. मग त्याच्यासाठी हातशिलाई वगैरे करून इथं माझं चालू होतं स्लीव्जला पण हातशिलाई करायचं आणि पूर्ण ही 3ही ब्लाऊज हुक्स वगैरे लावूनच पूर्ण झाल्यानंतरच मी रात्री झोपलेली बघा. तर बघा इथं माझा हा पण ब्लाऊज शिवून झालेला. मी ना मध्येच शूट केलेलं कारण एकदम पण जर पूर्ण व्हिडिओ शूट करायला गेले असते ना खूपच मोठा पण झाला असता आणि
नको म्हटलं, कारण मग माझा पण टाईम वेस्ट गेला असता. जिथे 10-15 मिनटं लागायचे आणि ते तसे अर्धा तास लागला असता, म्हणून मग मी मध्येच असं शूट बघा. इथे जवळजवळ माझा हा ब्लाऊज शिवून झालेला आणि थोडीशी फक्त जी काचा बनवतात ना, मी काचा या मशीनवरच शिलाई मारते, कारण माझ्याकडे ती मशीन वगैरे नाही. पण मी म्हणजे अगोदर कस्टमरला विचारते मी, काचा जर बाहेरून करून आणू की माझ्या मशीनवर मारू, तर ते बोलतात की म्हणजे काही बोलतात की मशीनवरच मार चालतील. मग तीच फक्त मारायची होती आणि इतक्यातच खालच्या ज्या बॉबिनमधला धागा संपलेला या कलरचा. मग असं म्हणजे ज्या दिवशी घाई असते ना, त्या दिवशी मशीनमधला खालचा धागा संपतो असं. तर इथं ते पण माझं करून झालेलं, दोन्ही ब्लाऊज रेडी करून झालेली. फक्त या ब्लाऊजांना आता बटणं लावायची होती. माझा जो पहिला ब्लाऊज मी शिवलेला ना, त्याला बटणं हुकल वगैरे लावून झालेली माझी. त्यानंतर मग सावकाश या दोन्ही ब्लाऊजांना बटणं लावून हात शिलाई वगैरे करूनच मी रात्री झोपलेली. आणि या वेळेला मी जेव्हा शिवत होती ना ब्लाऊज, तेव्हा दोन्ही मुलं आहे ना, आई बाबा बाहेर झोपतात, सासू सासरे म्हणजे माझे. मग त्यांच्यासोबत दोघं जण झोपलेली. मग मी जेव्हा माझं काम आवरेल ना, म्हणजे टी व्ही बघता बघता ती बाहेरच झोपलेली. मग जेव्हा माझं आवरतं ना काम, तेव्हा मग इकडे रूममध्ये घेऊन येते त्यांना. बघा, इथं माझी ही दोन्ही ब्लाऊज शिवून झालेली. आता मी घेणार होती बटणं लावायला आणि हात शिलाई करण्यासाठी. तर दुपारी आहे ना, मी काव्याला सांगितलेलं की तू जितकं म्हणजे मशीनवरचं किंवा जी रूम, आता मी खिडकी तिथेशी रूममध्ये खिडकी आहे ना, ते सर्व काव्याला आवरून ठेवायला सांगितलेलं, कारण सर्व इकडे तिकडे पडल्यासारखं होतं आणि बरेच दिवस आहे ना, मलाही म्हणजे सर्व व्यवस्थित ठेवायची, व्यवस्थित सगळं म्हणजे रील म्हणा, सुये म्हणा किंवा बाकीच्या वस्तू अशा बारीक सारीक मशीनच्या इकडे तिकडेच पडलेल्या. तर मी तिला बोलले की सर्व एका ठिकाणी ठेवून दे. ते सर्व मस्त आवरून पण ठेवलेलं. सुई एका ठिकाणी, सुया सर्व एका ठिकाणी, हुक सर्व एका ठिकाणी, बटणं एका ठिकाणी. पण आहे ना, म्हणजे मला सापडत नव्हतं आणि माझी जी वस्तू मी ठेवलेली असते ना, ती मला पटकन सापडते. पण आता तिने ठेवलेली आणि ती झोपलेली पण, जसं मी तुम्हाला सांगितलेलं याआधी, ती झोपलेली यावेळेला आणि आता मला तिला उठवता पण येणार नव्हतं. तर बघा, मग मी शोधाशोध करून सुई शोधून काढली, हुका वगैरे. तिने तिथे माझे कधी पण मशीनवर डब्बा असतो, त्याच्यात सर्व असतं, पण तिने ते खिडकीमध्ये दुसऱ्या डब्यामध्ये ठेवून दिलेलं. सापडत नव्हती मला, मग ती सापडली आणि त्यानंतर हात शिलाई आणि बटणं वगैरे लावून घेतली मी या ब्लाऊजला. आता मी तुम्हाला दाखवते बघा, तो म्हणजे महिला मंडळासाठी साड्या घेतलेल्या, त्याच्यावरचा ब्लाऊज मी जसा जॉईंट दिले ना पाठीला, तो तुम्हाला दाखवते बघा. म्हणजे ना इतकं काय वाटत पण नाही, फिनिशिंगच त्यातल्या त्यात येते. आम्ही म्हणजे बऱ्याच जणींनी असंच जॉईंट देऊन ब्लाऊज शिवले. काहींनी आहे ना, त्यांना म्हणजे डीप गळा हवा होता, मग त्यांनी पूर्ण डिझाईन ती घालून डीप गळा शिवून पण घेतलेले. ते पण चांगलेच वाटत होते, पण आता होतीच ही डिझाईन या ब्लाऊजला, म्हणून मग आम्ही अशी शिवलेली. आणि माझा आहे ना असा पूर्ण पॅक गळ्याचा असा ब्लाऊजच नव्हता. तर बघा, आता मी तुम्हाला इथं आता मी विसरलेली दाखवायला, पण दाखवीनच बघा. म्हणजे अजून दुसरे 2 ब्लाऊज दाखवल्यानंतर मी हा ब्लाऊज दाखवेन मी तुम्हाला कसा शिवलेला तो पाठीला. तर बघा, साधा सिंपल प्रिन्स कटमध्ये आणि मस्तच बसलेला पण हा ब्लाऊज मला. आणि ही साडी याच्यावरची म्हणजे फॉल वगैरे पण लावून झालेली, म्हणजे मी अगोदरच लावून घेतली, त्यानंतरच ब्लाऊज शिवून घेतलेला. आणि ही 2 ब्लाऊज जी मी आज म्हणजे आजच्या दिवसभरात ही दोन्ही ब्लाऊज शिवून घेतली. जरा म्हणजे अशी वयस्करच आहेत त्या आई, त्यांची ही ब्लाऊज होती फॉर्टेक्सची, योगपट्टीची आणि बिना अस्तरची ब्लाऊज, ती पण शिवून घेतलेली मी, कारण त्या आईंना पण ही ब्लाऊज 31st दरम्यान ब्लाऊज पाहिजे होती. मग ती पण शिवून घेतली. आणि दुसरी पण काही ब्लाऊज आहेत ती पण मला शिवायची होती, तर म्हटलं ती आता दुसऱ्या दिवशी, कारण एका दिवसात जितकं माझ्याच्याने होईल ना तितकं काम माझं म्हणजे बऱ्यापैकी मी आजच्या दिवसात पण भरपूर कामं केलेली. पण मी तुमच्यासोबत हा स्टिचिंगचाच व्हिडिओ शेअर केलेला आणि साडी दाखवलेली असं. तर बघा, हा जो ब्लाऊज आहे ना, मी त्याला जॉईन केलेला, मी तुम्हाला सांगत होती बघा पाठीला. इतकं काही वाटलं पण नाही आणि घातल्यानंतर पण काही इतकं वाटलं नाही बघा. अशा प्रकारे गोल्डन कलरचाच मी त्याच्यावर जॉईन दिलेला आणि अशा प्रकारे होता माझा हा ब्लाऊज. आणि असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.